नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी स्वतःला भाग्यवान समजत आहे. याचं कारण आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 100वी आज जयंती आहे. म्हणजे बरोबर 100 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्म झाला होता. आज तारीख आहे 23 जानेवारी म्हणजे 2026 आहे आणि आजच आपण व्हिडिओ बनवत आहोत. आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला होता 23 जानेवारी 1927, म्हणजे 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या जन्मतारखेनुसार आपण त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करायचा आहे. यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकता. कुठलेही प्रश्न असू देत, मग लग्न व्हायचं असू दे, करिअर संबंधी असू दे, कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. या ठिकाणी नंबर आहे 98 22 11 94 72. व्हॉट्सअप नंबर आहे. जन्मतारीख तुम्ही आम्हाला पाठवायची आहे. आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. वळूया आपल्या विषयाकडे. 100 नंबरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती आहे. त्यांचा जन्म रात्री 10:30 वाजता पुणे या ठिकाणी झाला. चंद्र पहिल्या स्थानामध्ये येतो आणि कन्या रास त्यांची येते, म्हणजे कन्या लग्न आहे त्यांचं. याचा अर्थ असा आहे की राशी कुंडली आणि लग्न कुंडली ही त्यांची एकच येते. म्हणजे ज्यांच्या लग्न कुंडलीमध्ये चंद्र हा पहिल्या स्थानी येतो त्यांची कुंडली, राशी कुंडली आणि लग्न कुंडली ही सेमच येते. आणि ही वेळ कन्फर्म आहे मित्रांनो. म्हणजे पर्टिक्युलर ही जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ हे पक्का आहे. म्हणजे त्यांची ही कुंडली 100% बरोबर आहे मित्रांनो. तर पहिल्या स्थानातला चंद्र हा काय करतो? लोकांच्या मनातले जाणून घेतो. म्हणजे मन केवढा म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यामुळंच ते लोकांच्या मध्ये लोकप्रिय इतके चांगल्या पद्धतीनं झाले होते. आणि त्यांनी घरोघरी मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि हिंदूंचा प्रचार प्रसार त्यावेळी त्या काळामध्ये केला. त्यानंतर बघायला गेलो तर तिसऱ्या स्थानामध्ये वृश्चिक राशीचा शनी आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की तिसऱ्या स्थानातला शनी हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे महान कार्य आहे ते वेगळं सांगायची आपल्याला आवश्यकता नाही. आणि तसेच योग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा आहेत. तिसरं स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे, प्रसिद्धीचं असं स्थान आहे. आणि अशा या स्थानामध्ये शनी हा ग्रह आलेला आहे आणि त्यांना भरभरून अशा या शनीनं त्यांना दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांनी लोक सुद्धा घडवली आहेत आणि त्यांच्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या विचाराने लोक सुद्धा त्यांनी बनवली. आणि आपल्याला माहिती आहे की तिसरं स्थान हे भाषण करण्याचं म्हणजे लेखनाचं सुद्धा आहे. तर ते संपादक सुद्धा सामना या ह्याचे होते. त्यांनी पेपर सामना हे वृत्तपत्र सुरुवात केली. त्याबरोबर केतू हा चतुर्थ स्थानामध्ये आहे आणि राहू हा मिथुन राशीमध्ये आहे. मिथुन राशीतला राहू आणि धनु राशीतला केतू हा उच्चेचा समजला जातो. परंतु तरी सुद्धा चतुर्थ स्थानातला केतू हा ज्यांच्यावरती विश्वास ठेवला अशी माणसं सोडून जातात. आणि ह्याचं उदाहरण सुद्धा आपण त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या हयातीमध्ये आपण बघितलेलं आहे. म्हणजे त्यांनी छगन भुजबळ यांना तयार केलं, त्यानंतर नारायण राणे यांना तयार, म्हणजे बरेचसे, म्हणजे त्याची कारणं काही असू शकतील. आणि सगळ्यात महत्वाचं घरातले लोक म्हणजे राज ठाकरे यांनी सुद्धा वेगळी चूल मांडली त्या काळामध्ये. तर ज्यांच्यावरती पूर्णपणे त्यांनी विश्वास ठेवला तर असे हे काही लोक सुद्धा त्यांना त्या चतुर्थ स्थानामध्ये केतू असल्यामुळे सोडून गेले. तुमच्या सुद्धा जर कुंडलीमध्ये जर असे काही योग असतील तर धरून चला, तुमच्या म्हातारपणी सुद्धा तुम्हाला असे हे योग सहन करावे लागणार आहेत.
मिथुन राशीतला राहू मात्र त्यांना भरपूर राजकारणामध्ये यश देऊन गेला. त्यांनी स्वतः कधीही पद भोगले नाही, परंतु त्याच्यातून त्यांना पॉवर म्हणजे रिमोट कंट्रोल पद्धतीनं ते सरकार चालवत होते. एवढी पॉवर म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा ते कंट्रोल करू शकत होते. एका खातर मुंबई सुद्धा बंद करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. असा हा दशम स्थानातला राहू मिथुन राशीचा इतकी पॉवर त्यांना दिली होती. पंचम स्थानामध्ये रवी, बुध आणि शुक्र आहे. पंचम स्थानातला रवी, बुध, शुक्र हे शिक्षणाचं स्थान आहे. आपण बघू शकतो की त्यांचं शिक्षण ग्रॅज्युएट नव्हतं किंवा इंग्लिश मीडियममधून झालं नव्हतं, परंतु तरीही त्यांची जी बोलण्याची भाषा ठाकरी भाषा आपण म्हणू शकतो, कारण रवी हा पंचम स्थानामध्ये आहे आणि वेगवेगळे गुण त्यांच्या अंगी या रवी, बुध आणि शुक्रने दिलेले आहेत. आणि बुध आणि रवी एकत्र असल्यामुळे त्यांचं बोलणं सुद्धा कडक होतं आणि स्वभाव सुद्धा कडक होता, कारण त्यांना नाही म्हटलेलं आयुष्यामध्ये कधीही आवडायचं नाही. आणि बुध हा वाणीचा कारक असल्यामुळे आणि तो रवी बरोबर असल्यामुळे ते भाषणातून कधी कधी ते ठाकरी भाषेचा सुद्धा अवलंब करत होते आणि कधी ते इंग्रजी भाषेतून सुद्धा लोकांशी संपर्क साधायचे. 12व्या स्थानातला हर्षल हा वैवाहिक जीवनासंबंधीमध्ये आहे आणि शुक्र सुद्धा 5व्या स्थानामध्ये आहे. त्यांना वैवाहिक जीवनाचं सुख चांगलंच मीनाताई ठाकरे यांच्याकडून लाभलेलं आहे, आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर मेष राशीचा जो मंगळ आहे अष्टम स्थानामध्ये, हा सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये स्वराशीचा असल्यामुळे उच्चेचा आहे, चांगला आहे आपण असं म्हणू शकतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून. मेष राशीचा मंगळ जरी मूर्ती लहान तरी त्यांची कीर्ती मात्र त्यांनी महान बनवली होती. धाडस हे त्यांच्या अंगी कायमस्वरूपी रुजलेलं होतं. कोणाशीही बोलताना ते घाबरत नव्हते. पंतप्रधान असू दे, मुख्यमंत्री, कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री असू दे, त्यांना ते सूचना करत होते. त्यानंतर राहू, तुम्हाला सांगितलं 10व्या स्थानातला राहू, सर्व काही दिले राहूने. असे हे हिंदू हृदय सम्राट यांची आपण का असे थोर लोकांची कुंडली बघायची, याचं कारण असतं की आपल्या कुंडलीमध्ये जर काही असे योग असतील तर आपल्यामध्ये नक्कीच यामध्ये कॉन्फिडन्स जागृत होऊ शकतो आणि आपण अशी काही समाजसेवा करू शकतो का, आपल्या हाती असे काही गुण आहेत का, म्हणजे स्वतःचे गुण ओळखण्यासाठी अशा कुंडलींचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं असतं. तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील आमच्याशी संपर्क करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका. नमस्कार.